तुम्हाला जर आवश्यकता असेल तर छान दारूची टाकी बांधा, पाईप काढा आणि आपल्या सगाईन टोचून घ्या, सारं कुटुंब सगाईन टोचा, पण तो निरपराध तुमच्या चुकीने मरत असेल तर सरकारवर ही जबाबदारी आहे. तर अध्यक्ष महाराज, आमचं या वर्षीचं आमचं राज्याचं उत्पादन शुल्क हे 35,182 कोटी 50 लाख. की अध्यक्ष महाराज, आमचं महाराष्ट्र हे दारू पिण्यामध्ये पहिले 3 मध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण विचार केला 2024 मध्ये रस्ते अपघातात 15,674 लोकांचा अध्यक्ष महाराज मृत्यू झाला आणि प्राण एका पारड्यामध्ये अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज, आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा केसेस वाढत आहे. सन 2024 मध्ये महाराष्ट्रात 50,261 केसेस, सन 2025 मध्ये 70,914 केसेस आणि मे 2026 अखेर जो आकडा आम्हाला प्राप्त झाला अध्यक्ष महाराज तो 37,024 केसेस. अध्यक्ष महाराज, जगामध्ये एका मृत्यूची किंमत अतिशय गंभीरपणे केली जाते. सान फ्रान्सिस्को मध्ये 6 व्यक्ती एका ब्रिजवर मृत्युमुखी पडले म्हणून 1200 कोटीचा नवीन ब्रिज बांधला, कारण ती जीवाची किंमत आहे. अध्यक्ष महाराज, एक व्यक्ती जातो तेव्हा कुटुंबाचा आधार जात नाही, कुटुंबाचं नुकसान होत नाही. राज्याच्या जीएसडीपी मध्ये, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि जीडीपी मध्ये सुद्धा त्याचा दुष्परिणाम होतो अध्यक्ष महाराज. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण विचार केला 2024 मध्ये रस्ते अपघातात 15,674 लोकांचा अध्यक्ष महाराज मृत्यू झाला. जे सरकारचे आकडे अध्यक्ष महाराज, यामध्ये अध्यक्ष महाराज आज याचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा 15,000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी तर पडलेच, पण अध्यक्ष महाराज ज्यांना सिरियसली इंज्युअर्ड ऍक्सिडेंट आहे ते 22,251 आहे. एकूण अध्यक्ष महाराज माझ्याकडे जो आकडा आहे 36,084 अपघात हे अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये झाले. अध्यक्ष महाराज, दारू पिऊन गाडी चालवणारा, म्हणजे एकदा मी दारू दुकानाचं नाव, तुम्ही कधी प्रेमसन समरसन्स या रस्त्यावर जाल, मोक्ष वाईन शॉप दुकानाचं नाव आहे. अरे बाबा, तू घे ना मोक्ष, पण तुझ्या दुकानातून पिऊन लोकांना मोक्ष देण्याचं पाप का करतोय? कधी तुम्ही प्रेमसन समरसन्स का रस्त्याने जा अध्यक्ष महाराज, आणि दारू पिऊन हिट अँड रन या केसेस तुम्हालाही माहिती आहे अध्यक्ष महाराज. आणि मग अशा प्रसंगामध्ये मी एक मागणी या विधेयकाच्या माध्यमातून काय करतो आहे, तर अध्यक्ष महाराज आपल्याला माहिती आहे की अध्यक्ष महाराज आमचं महाराष्ट्र हे दारू पिण्यामध्ये पहिले 3 मध्ये आहे. साधारणतः या वर्षीचं पिंक गुलाबी बुक तुम्ही बघितलं तर अध्यक्ष महाराज आमचं या वर्षीचं आमचं राज्याचं उत्पादन शुल्क हे 35,182 कोटी 50 लाख हे आपण गृहीत धरलं दारूतून. पण अध्यक्ष महाराज, जेव्हा दारूतून तुम्ही उत्पन्न घेतात मग तुमच्यावर जबाबदारी नाहीये का अध्यक्ष महाराज, की दारू पिऊन वाहन चालवलं आणि त्यातून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्या व्यक्तीची काही चूक नाही अध्यक्ष महाराज, हा पिऊन हाय, मोक्ष त्यागाय. मग अशा कुटुंबाचा कर्ता जेव्हा मरतो, मृत्युमुखी पडतो, कुठेही दोष नाही अध्यक्ष महाराज. मग अशा प्रसंगात ही राज्य सरकारची जबाबदारी आहे की 35,182.50 कोटी मागच्या वर्षी आमचं एक्साईज जे आम्हाला प्राप्त झालं सुधारित अंदाज 34,169 कोटी 63 लाख. आता मी साधी अध्यक्ष महाराज मागणी करतोय. खर तर आपल्याकडे महामानवांनी अनेकदा सांगितलं की नशा नसावी मदिरेची, ती तर काही वेळेची असते, नशा असावी आयुष्याची, जी शेवटपर्यंत साथ देते. बघा, ते उदाहरण आठवतं अध्यक्ष महाराज. एक दिवस माझ्या कार्यालयामध्ये एका टर्मिनेट पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आली, माझ्याकडे निवेदन दिलं.
म्हणाली माझा पोलीस पती कर्मचारी हा दारू पिऊन गोंडपिंपरीच्या पोलीस स्टेशन मध्ये कामावर गेला तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला निलंबित केलं आणि मग टर्मिनेट केलं। तर मी सहज म्हणालो, ओ ताई, तुमचे पतिदेव जर दारू पिऊन पोलीस स्टेशन मध्ये जातील टर्मिनेट तर होणारच आहे, पण तिने अतिशय निष्पाप भावनेने मला प्रश्न केला की माझ्या पतीने दारू पिली म्हणून तुम्ही टर्मिनेट केलं, मग जे सरकार दारू विक्रीचे लायसन्स देते त्या सरकारला टर्मिनेट का नाही करत? माझ्याकडे उत्तर नव्हतं। म्हटलं ताई मी काय उत्तर देऊ, सरकारच दारू, मग जे सरकार दारू विक्रीचे लायसन्स देते त्या सरकारला टर्मिनेट का नाही करत? माझ्याकडे उत्तर नव्हतं। म्हटलं ताई मी काय उत्तर देऊ, सरकारच दारू विकताय, लायसन्स देत आहे, बार काढताय, 35,000 कोटीची कमाई करताय। मी तिथून स्पीकर फोनवर स्वर्गीय आर पाटलांना प्रश्न केला। माझे मित्र होते, प्रेम करायचे। मी म्हणते ही महिला मला असा प्रश्न विचारताय की मी दारू पिली, आता मात्र पिणार नाही अशी प्रतिज्ञा घेताय, पण हिच्या पतीला टर्मिनेट केलं आणि ही प्रश्न विचारताय की दारू पिणं वाईट आहे, तर मग सरकार समाजाला दारू प्यायला का लावतं, का दुकान देतं? स्वर्गीय आर पाटील म्हणाले, सुधीर भाऊ याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, पण तुम्ही पुढच्या आठवड्यात तिच्या पतीला निवेदन घेऊन या, मी तिचं टर्मिनेशन मागे घेऊन पुन्हा कामावर घेतो। आणि खरंच त्यांनी कामावर घेतलं आणि तो पोलीस आता मात्र दारू पित नाही। अध्यक्ष महाराज, खरं तर संविधानाची दारूची तरतूद आहे अध्यक्ष महाराज। राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, आपण राज्यघटनेच्या कलम संविधानाच्या भाग 4 मधील कलम 47 मध्ये म्हणतो की विशेषतः राज्य अंमली पेय सेवनावर बंदी घालण्याचा प्रयत्न करेल, ही नैतिक जबाबदारी आहे। पण आज अध्यक्ष महाराज जो दारूचा खंबा घेऊन जातो तोही मोठी भाषण करतो, अरे महाराष्ट्र की अर्थव्यवस्था तो मेरे खंबे पे खड़ी। आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यांच्या खंब्यावर खडी आहे। गुजरात मध्ये दारू विकल्या जात नाही, पण गुजरात महाराष्ट्राच्या सोबत स्पर्धा करते, पण आमच्या राज्यात आमची अर्थव्यवस्था खंब्यावर उभी आहे। आणि मग अशा प्रसंगात काय दोष आहे अध्यक्ष महाराज? माझ्या मतदारसंघात बल्लारपूर ते कोठारी जाताना रस्त्यावर एक पती आपल्या मुलाला ताप आला म्हणून अध्यक्ष महाराज जात होता, त्याला डॉक्टरला दाखवायचं होतं। तिकडून एक दारू पिऊन ड्रायव्हर ट्रक घेऊन येत होता, नशेमध्ये गाडीचं स्टीअरिंग हलतंय आणि तो व्यक्ती जागेवर मेला। अध्यक्ष महाराज त्याचा, अध्यक्ष महाराज त्याची काय चूक आहे? त्याची चूक नसताना अध्यक्ष महाराज, आणि म्हणून हा देश जेव्हा आपण महात्मा गांधींचा म्हणतो अध्यक्ष महाराज, तेव्हा महात्मा गांधींनी सुद्धा हरिजन साप्ताहिकातून दारूबंदीचा अत्यंत आग्रहाने पुरस्कार केला होता आणि ते म्हणाले हा सामाजिक आजार, पण दुर्दैवाने हा सामाजिक आजार इतका पोचलाय की आमच्यासारखाचा आवाज क्षीण होतोय। महात्मा गांधी तेव्हा म्हणाले की मला 1 तासासाठी भारताचा हुकुमशाह बनवलं तर मी पहिलं काम कोणतीही भरपाई न देता सर्व दारूची दुकानं बंद केली। हा अधम स्वरूपाचा कर आहे, अधम शब्द वापरला गांधीजींनी, हा अधम स्वरूपाचा कर आहे। दारू माणसाला पशु बनवते। दारूबंदीला राष्ट्र उभारणीच्या कार्याचा अविभाज्य भाग मानला महात्मा गांधींनी अध्यक्ष महाराज। पण अध्यक्ष महाराज आज जेव्हा 15,000पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात, मी काही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली, मग याचे आकडे पाहिजे। त्यांनी तर एक नवीनच उदाहरण दिलं, ते म्हणाले की जर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनी एखाद्याचा मृत्यू झाला तर अध्यक्ष महाराज आम्ही पंचनाम्यात तो दारू पिऊन होता हे लिहित नाही। म्हणजे का लिहित नाही? तर म्हणजे त्याला थर्ड पार्टी इन्शुरन्स मिळत नाही। मग माझी पहिली मागणी आहे की दारू पिऊन गाडी चालवल्यावर तो निरपराध निष्पाप चूक नसताना जीव गमावतो। अरे तुम्हाला जीव घेण्याचा अधिकार कोणी दिला? दारू प्यायची असेल तर तुम्ही घरी बसा ना, तुम्हाला जर आवश्यकता असेल तर छान दारूची टाकी बांधा, पाईप काढा आणि आपल्या सलाईन टोचून घ्या,
सारं कुटुंब सगळ्यांनी टोचा, पण तो निरपराध तुमच्या चुकीने मरत असेल तर सरकारवर ही जबाबदारी आहे की अशा अध्यक्ष महाराज या एक्साईज मधून, या उत्पादन शुल्काच्या करातून 50 लाख रुपये त्याच्या कुटुंबाला मदत केली पाहिजे. तो जर या संदर्भामध्ये अपघातामध्ये जखमी झाला तर 10 लाख रुपये दिले पाहिजे. मला माहिती आहे प्रताप सरनाईकजी नावाप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रतापी आहे आणि त्यांच्यामध्ये विदर्भाचा डीएनए आहे. नेहमी मा जिजाऊच्या विदर्भाचा डीएनए आहे, मा रुक्मिणीच्या विदर्भाचा डीएनए आहे, प्रभू राम त्याची आजी राजा आजची पत्नी इंदुमतीचा डीएनए आहे. आणि म्हणून मान्य मंत्री महोदय तुम्हाला माझी विनंती आहे की कलम 185 मोटर वाहन कायद्यात काय शिक्षा होती, 6 महिने 3 महिने या शिक्षा आहेत कसं अध्यक्ष महाराज? काही होत नाही. पहिली माझी तुम्हाला मागणी आहे की दारू पिऊन जर गाडी मालकानी अपघात केला तर पहिलं काम त्या दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याची गाडी जो जखमी किंवा मृत होईल त्याच्या नावाने देऊन टाकायची. त्याच्यासाठी कायदे बदलवा. मी वन विभागात असताना कायदा बदलला अध्यक्ष. लाकूड चोरीची गाडी असेल नो सुपुर्दनामा, डायरेक्ट 7 दिवसात आरटीओ मध्ये जायची आणि ती गाडी सरकारच्या नावाने होऊन जायची. इथं फक्त सरकारच्या नावाने करा नाही म्हणतोय मी म्हणतोय की ज्या कुटुंबाचं नुकसान झालं, तुमची ट्रक आहे ना, ट्रकचा ड्रायव्हर दारू पितो आहे ना, तो जर मृत पावला तर त्याच्या पत्नीच्या नावाने 7 दिवसात 10 दिवसात गाडी करून टाकायची. नो पंचनामा, काय गरज नाही, फक्त दारू पिला होता की नाही एवढं तुम्ही त्याच्यामध्ये सिद्ध केलं पाहिजे. अध्यक्ष महाराज आता आवश्यकता दुसरी, दारूची दुकानं जिथं आहे ना अध्यक्ष महाराज, मी मगाच आकडा सांगितला 74 लाख बेरोजगार, एवढी तर दुकानं नाही आहे. कमिटी करा, तरुण आसपास राहतील आणि दारू पिऊन बाहेर निघाला आणि गाडी चालवत असेल तर 5,000 रुपयाचा दंड करा. तुम्हाला ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये 5,000चा दंड करायचा, 1,000 हे सरकारने घ्यायचे आणि 4,000 रुपये ते पोराला द्यायचे. ते पोरं आपले पकडत राहतील ना, आपले पोलीस पकडत नसतील कारण त्यांच्यावर ताण आहे, ते पोरं पकडतील. अरे दारू पियाय, गाव यागा मशीन कर याचं 5,000 रुपये दंड. तर काय होईल माहिती आहे अध्यक्ष महाराज, त्या दुकानामधून किंवा या बार मधून दारू पिऊन कोणीही गाडी चालवणार नाही, चालवली की 5,000 10,000 काहीतरी दंड करा. तिसरं, जगामध्ये युरोपियन देशामध्ये अध्यक्ष महाराज दारू हा त्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, आमच्याकडे नाही आहे. म्हणजे दारू पिणारा असेल तरी त्याला जावई मात्र बिना पिणारा पाहिजे. दारू पिणारा असेल त्याचा मुलगा मात्र चरित्रवान राहायला पाहिजे. तर अध्यक्ष महाराज माझी दुसरी मागणी आहे की दारू पिऊन जे गाडी चालवतात हे जर सापडले तर आता तुम्ही खूपच कमी शिक्षा आहे. पण अध्यक्ष महाराज दारू पिऊन गाडी चालवली की त्याचं लायसन्सच परमनंट रद्द करायची व्यवस्था करा. आणि पुन्हा लायसन्स काढायचं असेल तर कमीत कमी 10 लाख रुपये हे दंड दिल्याशिवाय हा फंड तयार करा. जसं तुमच्या मोटर वाहन मध्ये तुम्ही फंड केला 1200 कोटी आहे, मुख्य सचिव वाटतच नाही. मुख्य सचिवाला सर्व काम आहे, पण हे 1200 कोटी वरून मात्र त्यांची नजर काही गोर गरीब रस्त्यावर मरणारे किंवा ते अपघात प्रणव क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी होत नाही. माझी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या संदर्भात सुद्धा आपण काहीतरी काम केलं पाहिजे. आणि म्हणून माझे स्पेसिफिक जे प्रश्न या चर्चेच्या माध्यमातून आहे की नंबर 1, दारू पिली गाडी चालवली लायसन्स रद्द करा, पुन्हा नवीन लायसन्स पाहिजे, 10 लाख द्या. नंबर 2, ती गाडी ज्या गाडीचा ड्रायव्हर दारू पिऊन आहे, ती गाडी ज्या कुटुंबावर 15,000 लोक मरतायत, 70% दारूतून अध्यक्ष महाराज अपघात होतात, तुम्ही ती गाडी त्याच्या नावाने करून टाका, त्या कुटुंबाच्या नावाने, विचारायला काही व्यवसाय होईल. नंबर 3, एवढा मोठा एक्साईज तुम्ही जमा करता, दारूचा पैसा आहे 35,182 कोटी, 50 लाख रुपये
गाडी दारू पिऊन चालवली आणि समोरचा व्यक्ती गरीब मेला, शेतकऱ्याच्या बंडीवर गाडी जाते. काय चूक आहे अध्यक्ष महाराज? बैल मारतो, माणूस मारतो, त्यालाही ताबडतोब 50 लक्ष रुपये हे देण्याचा नियम, शासन निर्णय, GR काढा. काही लोक त्रास देतील अध्यक्ष महाराज, मग जाणीव नाही. पण माननीय मंत्री महोदय धडाकेबाज निर्णय घेणारे मंत्री. कधी ऑटो रिक्षावाल्यांना मराठी भाषा शिकलीच पाहिजे असा निर्णय करतात. कधी अध्यक्ष महाराज मोठ्या मोठ्या कंपन्यांचा दबाव असतानाही मागच्या अधिवेशनात मी बघितलं, त्यांनी सांगितलं की आता नवीन परमिट दिलं जाणार. मी सहज मंत्री महोदयांना म्हणालो, साहेब दबाव येईल. ते म्हणाले माझ्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही. असा एक जानदार शानदार नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो.